बोला विश्वासराव. एवढं थंड स्वागत. आम्हाला वाटलं होतं की 2-4 तलवारी बंदूकधारी सज्ज असतील आमच्याकडे. कोणाच्या सन्मानासाठी काय आणायचं हे ठाऊक आहे देसाई. आणि मुळात शस्त्रास्त्राचा धाक दाखवण्याची गरजच पडत नाही देसाई. त्यांच्या नावाचा कर्तृत्वाचा दबदबा एवढा आहे की लोकांच्या माना आदरानं खाली सुटतात. विश्वासराव साहेबांना खुन्नस देतोय. पण तू साहेबाच्या घरी कशाला आला होता? आला होता आधी मैत्रीचाच हात घेऊन, पण पीळ कुठं जातोय? साहेबांनाच आमंत्रण देतोय. त्याच्या कारखान्याचं उद्घाटन आहे ना. मग काय साहेब असल्या गोष्टीला भीक घालत नाही, हाकलून दिला. आता त्याला कळायला नको हिथं पाय रोवायचे म्हणलं. साहेबाशिवाय पर्याय आहे का? हा अहो मग साहेबांना पटलं काही? साहेबांना तर लय राग आहे त्याच्यावर. कसं आहे, साहेब माफ करून टाकतील रे. मला माहिती आहे साहेबांचं मोठं, पण ध्यानात ठेवू, साहेबांना जर मनात आणलं ना ते एका झटक्यात भुईसपाट करून टाकतील त्याला. अहो मग संपवून टाकायचं ना. आमदारकी आडवी येते ना. साहेबांना तिकीट मिळणार आहे इलेक्शनचं. उगा लापडा नको परत. साहेबांचं नाव गोवलं गेलं तर म्हणून. अहो मग साहेबांनी परस्पर कोणाला तर सांगून तिकीट फाडून टाकायचं ना. पाहिलं योग्या, भारी आयडिया दिली रे. कसली आयडिया? आता त्याला मीच संपवून टाकतो ना. तुला तर माहित आहे, आपण एखाद्याचा गेम वाजवायचं म्हणलं ना त्याचा विश्वासरावला सुद्धा कळायचं नाही त्याचा कधी गेम वाजवला ती. आवाज काय बोलताय बाया? आज काय करू नका. तू विश्वासराव बी काय साधा माणूस नाही. आपल्या साहेबाला भेटतोय म्हणजे त्याचा बी काय तर डाव असेलच की. अरे असू दे रे, पण आता ठरलं म्हणजे ठरलं. विश्वासरावचा गेम वाजवायचा म्हणजे वाजवायचा. अहो येडा झाला का बाया? मला काय बोलायचं होतं आणि काय झालं? तू गप्प आहे. मी काय करायचं ते करतो. तू फक्त माझ्या बरोबर राहा. ठीक आहे. तुझं म्हणणं पटतंय मला आसावरी. आणि गावात राहून तू जे काही केलंस त्याबद्दल तुझा अभिमानही वाटतोय. माझ्या मुलीतलं माणूस पण जागा आहे. पण आई, मी जे काही केलंय ना त्याने गौरीचा प्रश्न नाही सुटणार. मग असं बोलू नये, पण गुरुजींच्या आत्महत्येला अप्रत्यक्षपणे पप्पा जबाबदार आहेत. तोंड सांभाळून बोल आसावरी. अगं आई, तू असं बोललीस तर त्यांचं सगळं राजकारणच संपेल. आपण जे काही बोलतो ना त्याचं भान ठेवावं माणसाने. सॉरी. दॅट्स बेटर. पण मग त्या बिचाऱ्या गौरीचं काय? तिचा काय दोष होता? तू तुझ्या पप्पांना सांग. तू सांग त्यांना, ते नक्कीच तिची काहीतरी व्यवस्था करतील. किमान या प्रकरणात पप्पा माझं नाही ऐकणार. कारण न कळत का होईना हा त्यांचा राजकीय मुद्दा आहे.
असं काही नाहीये बाळा. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पप्पांचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर बेतलेलं नाहीये. मी सांगेन त्या. नक्की? नक्की. आणि नुसतं सांगणारच नाही, तर तिचं सगळं काही व्यवस्थित होईल याची काळजी नक्की घ्यायला लागेल. थँक्यू मम्मा. बाळा, गौरीचं पुनर्वसन होईल ग, पण तुझं कधी? माझं काय? तू काय करायचं ठरवलंयस? नाही, काही ठरवलं नाही अजून. हे बघ, आयुष्य इतकं सोपं नसतं. नीट विचार कर. झाला गेला तो भूतकाळ. आता आता पुन्हा त्यात गुंतलीस ना तर तुझ्या वाट्याला दुःखच येईल. मला असं वाटतं की तू विकासशी पॅचअप करण्याचा विचार करावा. आई, काय बोलतेस? तुझ्या हिताचंच बोलतेय मी बाळा. नाही म्हणजे तनयाची आई म्हणत होती की लग्न येळच झालेलं बरं, नाही का? तुम्ही एवढी घाई का करताय हे मला कळत नाही. शिकते ना ती अजून. अहो, शिक्षण काय, लग्न झाल्यावर सुद्धा होईलच की. दामू, चांगली जिरवलीस बर का ते डोळे फोडायची. अरे हुंडा घ्यायला त्याच्या पोराला काय सोनं लागलंय वे? सरपंच, सोनं लागलं असलं तरी हुंडा का द्यायचा? बरोबर. असं बी हुंडा घेणं यो कायद्यानं गुन्हा आहे. आता देणारे देत्यात म्हणून घेणारे घेत्यात. मला विचारशील तर दोघं बी गुन्हेगार. तू काळजी करू नकोस. तुझ्या बहिणीसाठी दुसरं स्थळ शोध. ह्या गावात जमत नसेल तर दुसरीकडे जमव, पण ती चांगल्या शिकलेल्या माणसांच्या घरात पडली पाहिजे बघ. अरे शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, हे ध्यानात ठेव. सरपंच, तुम्ही सांगा ना, तुमच्या काय पाहण्यात असेल तर मी जाऊन बघून येतो. सांगतो सांगतो. बरं, तुम्ही बघितली की लगेच मी जाऊन चौकशी करतो. म्हणजे आम्ही सुचवलेल्या स्थळाची तू जाऊन चौकशी करणार? चुकलं, माफी करा सरपंच. अरे तसं नाही रे, चौकशी तर करायलाच पाहिजे. शेवटी बहीण आहे ती, तिची सगळी जिम्मेदारी तुझ्यावरच आहे. आणि ध्यानात ठेव, डोळं बंद करून कुणावर बी विश्वास ठेवायचा नाही. गुरुजींचं काय झालं पाहिलंच नव. गौरीचं लय वाईट झालं. नशीब, दुसरं काय. बरं, येऊ सरपंच? हा ये, आणि स्वतःची काळजी घे. समीर, धनूला कशाला बोलवलं होतं रे? नाही, मला काही अंदाज नाही. त्या दोघांमध्ये इतकं संदिग्ध बोलणं चालू होतं ना, मला काहीच कळलं नाही. हा, पण बहुतेक गावामध्ये जे काही चाललंय त्याची माहिती काढायला बोलवलं असेल बहुतेक. सरपंच भेटले होते का रे पुन्हा? नाही, आणि मला भेटायची इच्छाही नाही. काय झालं एवढं टोकाला जायला? काय झालं, तो विश्वासराव इथे आला होता ना आपल्या घरी, तेव्हा हे सरपंच त्याच्या घरी जाऊन बसले होते. अरे मग ठीक आहे की, घडू शकतं असं. हो, पण ते एकदा घडू शकतं. आज ते पुन्हा भेटायला गेले होते त्याला. यांच्याकडे बोललास का? नाही, मी नाही बोललो. आधीचं त्यांना माहित होतं.
आजचं कदाचित तनु बोलला असेल. तरीच तरीच काय झालं? नाही, मी तुझ्या लग्नाचा विषय काढला तर टाळला त्यांनी आणि रागावून मला म्हणाले एवढी काय घाई आहे. तर सरपंचांच्या वागण्याची जर अडी धरून बसले असतील ना मनामध्ये तर मात्र कठीण आहे बाबा. नाही, तात्या असं काही गैरसमज नाहीत करून घेत. ते बरोबर असतात. अरे पण लोकांकडनं चुका होऊ शकतात ना, आपण शहानिशा नको का करून घ्यायला. नाही, ती होणारच ना. हा, मग शहानिशा आधी करून घ्यायची आणि मग मत बनवायचं. मला ना त्यांचा अवतार बघून भीती वाटली. मला तर वाटलं की लग्न मोडायचं त्याने पक्कच ठरवलं, निर्णयच घेतला. हे बघ, हे जर आपल्या विरुद्ध असं कारस्थान करणार असतील ना, तर मग याशिवाय काय पर्याय उरतो आपल्याकडे. अच्छा, म्हणजे तुझंही मत पक्क झालंय का? हा, लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटतो का रे तुला? हा, स्वतःच लग्न ठरवायचं, कुणीतरी काहीतरी बोललं म्हणून स्वतःच मोडायचं. हे बघ समी, प्रत्येक गोष्टीचा शहानिशा केल्याशिवाय तू काहीही बोलणार नाहीयेस, लक्षात ठेवा. आणि जर सरपंचांशी उद्धटपणाने वागलास तर याद राख. मी बरोबर बोलतेय. तर यांना त्यांच्याशी बोलणं जमणार नसेल ना तर सरपंचांशी मी बोलेन. बरं का सरपंच, साहेबाच्या डोक्यात मेंदू किती याचा शोध घेणारा मला डॉक्टर रोखून काढायचा. असं तरू म्हणजे आता म्या काय लई शाळा शिकलेला माणूस नाही, पण मला माणसं ओळखता लगेच येतात बघा. म्हणजे एखादा माणूस भेटला की त्याच्या डोक्यातल्या मेंदूचा फोटो मी लगेच काढून घेतो. त्यानं काय होतं, तो माणूस कधी कसा काय वागल याचा मला लगेच अंदाज येतो. म्हणजे कुठल्या परिस्थितीत त्याच्याशी कसं वागायचं हे मला लगेच समजतं. आता ही काय आम्हाला ठाव नाही वे. आपण साहेबांच्या बाबतीत मात्र वेगळं होतं बघा. म्हणजे साहेब भेटलं, बोललं, साहेबांच्या डोक्याच्या मेंदूचा फोटो काढला की मेंदू वेगळा. कधी काय बोलतील, काय आदेश देतील, काहीच पत्ता लागत नाही. म्हणजे अगदी चितपट व्हायला होतं बघा. खरं आहे. अहो, आमचा बी गोंधळ उडतो कधी कधी. तात्या अमुक एक निर्णय घेतील असं म्हणले की साफ अंदाज चुकला बघा आमचा. आता बघा ना, ईश्वरराव गावात आलं, एवढा कल्ला केला. मला वाटलं साहेब मला आदेश देतील, हान त्याला, पण नाही. आता मला धाडलं लातूरला. लातूरला तर माझं तिकडे काय काम आहे का? माझी खरी गरज हित. आता समीर साहेबांवर बालंट आला. मला लगेच का आलं, मी साहेबांना लगेच फोन लावला. साहेब म्हणलं निघू का? पण नाही, साहेब म्हणलं नाही यायचं. झालं, आदेश म्हणजे आदेश. हा, पण आपलं फोनवरनं फोनाफानी चालू होती बरं का कार्यकर्त्यांबरोबर. नाही, पण ती लातूरला कशा बाई? ती सिक्रेट आहे, कुणाला बी सांगायचं नाही असा आदेश आहे आम्हाला. राहिलं आता जीव गेला तरी तुम्ही काय सांगणार नाही. बर सरपंच साहेब, निघू का? नाही, जेवायची वेळ झाली. अहो, आता हिथं जीवन जा की आमच्या सोबत. नाही, आजचं जेवण संजय रावांबरोबर. काय? नाही, मला बघितलं की त्याच्या घशात घास कसा अटकतोय ते मला बघायचं. येऊ का? हा, या. गावात दंगल पेटणार असं ऐकलंय, खरंय का ग ते?
कसली आली ग दंगल? या मोठ्यांची भांडणं. कोण मोठी ग? अगं तात्या आणि त्यांच्या विरोधात तो शहरातून आलेला कारखानदार विश्वासराव. अगो फार श्रीमंत पार्टी आहे म्हणे ती सुद्धा. बघितलंय गावात आल्यावर काय त्याचा रुबाब, त्या गाड्या घोड्या. पण मला एक कळत नाही, हा विश्वासराव आपल्या गावात कशाला मारायला आला? अगो त्याला वाटलं असल हे गाव उद्योगधंद्याला चांगलं आहे म्हणून. मग यात दंगल आली कुठून? अगो तात्या आणि त्यांच्यात वाद आहे म्हणे. अगो तो काल म्हणे तात्यांच्या घरी गेला होता तर लोकांना लगेच वाटलं हाणामाऱ्या होणार म्हणून. पण अगं हे मोठे लोक स्वतःचा जीव जपून असतात, त्यांचं काही नसतं ग. हे आजूबाजूची चमचेच कंड्या पिकवतात. तसं काय झालं नाही ना, मग चांगलंच. विमल, काय हो? पाणी आण जरा. हा आली. देऊ चहा ठेवू का? नको. लोक अशी का वागू लागली तेच कळण असं झाले. उगाच थोडं काय झालं ना की चौका चौकात चर्चा सुरू. आता आणखी काय झालं? तर काल मी विश्वासरावांकडे गेलो तो, तिथं बसावं लागलं. मी विश्वासरावांच्या घरी गेलो आणि विश्वासराव तात्यांच्या घरी जाऊन बसले. काय बोलताय? ते विश्वासराव कशा पायी तात्यांच्या घरी गेलते? या माणसाचे डावच कुणाला काय कळत नाही. उद्योगधंद्यातला माणूस पण असे डाव खेळतो ना ते राजकारणी माणूस उलटा पडल. पण मी म्हणते ते विश्वासराव कशा पायी गेलते तात्यांच्या घरी? ते कुणालाच माहित नाही. पण गावात एवढीच चर्चा आहे की विश्वासराव देसाईंच्या घरी गेले होते आणि सगळ्यांच्या नजरा आता एकाच गोष्टीवर आहेत की आता काय राडा होतोय ते बघायचा. आणि तुम्ही कशा पायी गेलता विश्वासरावांकडे? आता तुमच्या समोरच फोन आला होता ना संजयचा, बोलावलंय म्हणून. मग काय म्हणाले ते? ते काहीच म्हणाले नाहीत. त्यांचं म्हणणं असं की मी बोलावलंच नाही. आता संजयचा फोन होता म्हणून संजयला विचारलं तर तो म्हणतो मी जुना नंबर कावाच बंद केलाय. बहुतेक ते कार्ड कुणीतरी वापरलं असणार असं त्याचं म्हणणं आहे. आता काय होणार हो? आता गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे. विश्वासराव तात्यांकडे आलते त्यावेळेला मी विश्वासरावांकडे गेलतो म्हणून. मग तुम्ही जाऊन सांगा की तात्यांना. सांगणारच आहे भेटल्यावर, पण त्याआधी तो माणूस ओळखून काढायला पाहिजे. कुणीतरी डाव खेळतंय हे नक्की. ओ तुम्ही विश्वासरावांच्या घरी गेलता तेव्हा धनू येऊन गेला, म्हणजे तुमच्या कानावर घातलेलं बरं असावं म्हणून. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो असं जर वाटत असेल तर पहिला निर्णय या घराबाहेर पडायचं. देसाईंच्या घरामध्ये फक्त एकच माणूस निर्णय घेतो, सुधाकर देसाई. आजवर समीर माझा मुलगा आणि तू पुतण्या असं भेदभाव मी कधीच केला.
त्या दिवशी मी रागावून बोललो, त्याचा अर्थ जर असा काढणार असेल तर मला वाईट वाटेल. पण तुला एक सांगतो, त्या दिवशी कदाचित मी तुला मारलं सुद्धा असतं. तेवढा अधिकार माझा आहे असं मी समजतो. आज तो अधिकार तू हिरावून घेतला. आता तुझंही लग्न करायला हवं ना. काय बघतोयस काय, लग्न करायचंय की नाही? प्रसाद, गौरी आवडते ना तुला? अहो मला नुसता एक फोन आला होता हो की तुम्हाला विश्वासरावांनी भेटायला बोलवले. संजयच्या फोनवरनं कुणीतरी बोललं माझ्याशी, म्हणून मी संजयला विचारले तर त्यानं तो नंबर काच बंद केला होता. मी नेमका त्या विश्वासरावांना भेटायला तिकडे गेलो आणि विश्वासराव इथं तात्यांना भेटायला आले. मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही त्या विश्वासरावला भेटायला का गेला? अहो त्यांचा निरोप आला म्हणून म्हणलं काहीतरी काम असेल. असं कसं? सरपंच आहेत ना तुम्ही या गावचे, तात्यांचे खास माणूस म्हणून तुम्हाला मान आहे, आणि तुम्ही त्या विश्वासरावाच्या बोलवण्यावरून त्याला भेटायला गेलात. तात्यांचा अपमानच झाला ना. लोक हीच चर्चा करतायत, विषयच पाहिजे त्यांना फक्त.